नमस्कार. नमस्कार. सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि राजभाषा मराठी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज राजभाषा मराठी दिनानिमित्त भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आयोजित एक विशेष आभासी व्याख्यानासाठी आज आपण इथं या दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित आहोत. या व्याख्यानाचा विषय मराठी भाषेचा विकास, धोरण व अंमलबजावणी असा आहे आणि वक्ते आहेत ज्येष्ठ लेखक व भाषा अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर. डॉक्टर पवार सरांच्या सहित माननीय भाषा संचालक आणि इतरांचे मी पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो आणि भाषा संचालक विजया डोणीकर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करावं. नमस्ते कोळी सर. सर्वप्रथम राजभाषा मराठी दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि आज आपल्याला लाभलेले सन्माननीय अतिथी डॉक्टर पवार सर यांचे मनपूर्वक आणि शब्दसुमनांनी स्वागत करते. पवार सरांचा परिचय अर्थात कोळी सर करून देतीलच, परंतु पवार सर आमच्या मराठी भाषा विभागाशी अत्यंत जवळीचे त्यांचे संबंध आहेत. ते आमच्या विविध विभागाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. मात्र भाषा संचालनालयामध्ये येण्याचा आज त्यांचा प्रथमच योग आहे. तर त्यांचं भाषण ऐकायला आपण उत्सुकच आहात याबद्दल मला खात्री आहे. आणि सर खूप सुंदर आम्हाला मार्गदर्शन करतील याबद्दल मी अगदी म्हणजे माझं मन अगदी खात्रीलायकपणे सांगते की आपण नंतर अगदी उपकृत होऊ ह्या कार्यक्रमाने. तर आता राजभाषा दिनानिमित्त सांगायचं तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. आणि त्यानंतर म्हणजे त्याच वर्षात आपल्या भाषा संचालनालयाची जुलै महिन्यामध्ये स्थापना करण्यात आलेली होती. भाषा संचालनालयाचे उद्दिष्ट हे सर्वजण आपण परिचित आहातच. पण त्यानंतर 1997च्या GR नुसार म्हणजे शासन निर्णयानुसार 1 मे हा दरवर्षी राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करावा असे शासनादेश निर्गमित करण्यात आले. आणि 1997 पासून हयात आपण 1 मेला हा राजभाषा दिन अत्यंत सन्मानपूर्वक आणि अत्यंत गौरवशाली परंपरेनुसार साजरा करत आहोत. आजचा आपला हा दिवस आपण ह्याच परंपरेचे पायी होऊन साजरा करूया अशी मी आपणा सर्वांना विनंती करते. आणि यापुढील सर्व सूत्र कोळी सरांकडे आणि अर्थातच पवार सरांकडे सुपूर्द करते. पवार सर, आपले खूप खूप स्वागत आणि आभार. मी सुरुवातीलाच आपले आभार म्हणते, कारण आपण अत्यंत एका दूरध्वनीच्या हाकेवर आमच्यासाठी धावून आलात आणि आम्हाला मार्गदर्शन करायला उत्सुक, आम्ही तुमचं मार्गदर्शन ऐकायला उत्सुक आहात आणि आपण तत्परतेने ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली ह्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद कोळी सर. धन्यवाद. मित्र हो, डॉक्टर पवार सर यांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर प्रकाश पवार हे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत. अध्ययन व संशोधनाचा 29 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. आरंभीचे 19 वर्षे पुणे येथे रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी व अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे त्यांनी अध्यापन केलेलं आहे. सुहास पळशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नवहिंदुत्ववादी संघटनांचा एक चिकित्सक अभ्यास या विषयावर PhD संशोधन त्यांनी केलेलं आहे. आघाडीचे राजकारण, स्थानिक शासन संस्थांचे राजकारण, नवहिंदुत्व, यशवंतराव चव्हाण आणि भाऊसाहेब बांदोडकर यांचे नेतृत्व आदी त्यांचा संशोधन प्रकल्प आहे. डॉक्टर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विद्यार्थ्यांनी PhD आणि 20 विद्यार्थ्यांनी MPhil पातळीवर संशोधन पूर्ण केलेलं आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारत संकल्पना विचार मागोवा, भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय, मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त हा ग्रंथ आहे. अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. काँग्रेस पुढील आव्हाने व भाजपाचा उदय, भारतीय राजकारण व नेतृत्वातील वाटचाल,
आधी त्यांची ग्रंथसंपदा आहे. महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची पुनर्रचना, महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार प्राप्त असलेलं समकालीन राजकीय चळवळी, नव हिंदुत्व आणि जात संघटना हा ग्रंथ त्यांचा वाचक प्रिय आहेत. अ, अ, भाषा अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहेत. विश्वकोश मंडळात सरांनी काम केलेलं आहे. अ, भाषा संचालक यांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाच्या सोबत अ, प्रा- प्रकाश पवार सर आधीपासून आमच्याशी जोडलेले आहेतच. मी आता परिचयासाठी जास्त वेळ न दवडता डॉक्टर प्रकाश पवार सर यांना विनंती करतो की मराठी भाषेचा विकास, धोरण आणि अंमलबजावणी या विषयावरील आपण आम्हाला मार्गदर्शन करा. नमस्कार. मी आज मराठी भाषेचा विकास, धोरण आणि अंमलबजावणी या संदर्भात साधारणपणे 1 तासभर मांडणी करणार आहे. या मांडणीमध्ये मुख्य 3 भाग आहेत की पहिल्या भागामध्ये मराठी भाषेचा एकूण विकास कसा झाला, त्याचं धोरण काय आणि अंमलबजावणी आणि त्या अंमलबजावणीमध्ये येणारे अडथळे याच्याबद्दलच एक सारांश रूपामधलं व्याख्यान देण्याचा प्रयत्न करतो. पहिला मुद्दा म्हणजे आजच्या दिवसाचं महत्व हे विविध अंगाने आहे. 1 मे या दिवशी राज्यभाषा मराठी दिन साजरा करायचा आणि 1 मे ते 15 मेच्या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणं हे एक मोठी ऍक्टिव्हिटी आहे आणि एकूण या विभागाचं भाषा संचालनालयाचं मोठं काम पण आहे. याला जोडूनच दुसरा मुद्दा म्हणजे येतो तो हा आजचा कामगार दिन आहे आणि महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर मला असं वाटतं की एकूणच आजच्या दिवसाचं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या जीवनामध्ये, भारतीय संघराज्याच्या जीवनामधलं महत्व अनन्यसाधारण आहे. तर या गोष्टीची सुरुवात जी झाली ती जरी आपण असं म्हणत असलो की महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मराठी भाषेच्या विकासाला गती मिळाली संस्थात्मक पातळीवरती, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आणि खरा देखील आहे. आणि याची सुरुवात थोडीशी आधी पण संस्थात्मक पातळीवरती झाली होती. घटनात्मक चौकटीच्या रूपामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर 344(1) आणि 351 कलमानुसार भाषांबद्दलच्या नोंदी आहेत आणि एकूण 22 भाषाच्या नोंदी आहेत. त्यापैकी मराठी भाषेची नोंद ही 13व्या क्रमांकाची घटनेमध्ये असण्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा घटनात्मक आधार मराठी भाषेला लाभलेला आहे आणि या चौकटीमध्ये एकूण मराठीचा व्यवहार, मराठीचा विकास, मराठीच्या बद्दलची संगोपन करण्याची कामगिरी आणि तिचा एकूण प्रसार प्रचार याच्याबद्दलच्या भूमिका घेतल्या जातात. हा सर्व भाग आपण पाहिल्यानंतर आपल्या हे पण लक्षात येतं की याच्यामध्ये काहीतरी एक नव्याने भर घातली पाहिजे, नव्याने हे धोरण विकसित झालं पाहिजे. याच्यासाठी गेल्या 14 वर्षांमध्ये म्हणजे अगदी नागनाथ पोतापल्ले सर असतील, सदानंद मोरे सर असतील किंवा लक्ष्मीकांत देशमुख सर असतील, यांनी याच्या धोरण आणि त्याच्याबद्दलच्या नियमावल्या तयार केल्या आणि तो ड्राफ्ट सुद्धा सर्वांना उपलब्ध आहे. हा ड्राफ्ट वाचला तर त्याच्याबद्दलच मोठं गोष्टी आपल्याला समजतात. मुद्दा आता यातून जो पुढे येतो तो असा आहे की जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचा विकास हा कधीपासून झालेला आहे, हा एक मोठा एका अर्थाने चर्चेचा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण असं पाहत असतो की हा मराठीचा विकास साधारणपणे एक 4-5 टप्प्यांमध्ये घडला. 4-5 टप्पे हे मी चर्चा विश्व या अर्थाने तुम्हाला सांगत आहे. चर्चा विश्वाच्या बद्दलच्या गोष्टी मी एकूण लिटरेचरचा आढावा सांगण्यापेक्षा चर्चा विश्व कोणती घडली आणि त्या चर्चा विश्वांमधून मराठी भाषेचा विकास आणि विस्तार कसा झाला
याबद्दलचे हे सर्व मुद्दे आहेत असं आपल्या लक्षात येईल. यामध्ये प्रमुख आणि पहिला जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो हा मुद्दा की माणसाकडे काय म्हणून पाहिलं जातं, तर त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा आहेत. म्हणजे उदाहरण दाखल, माणूस हा श्रम करणारा आहे, माणूस हा विवेकी आहे, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, अशी जागतिक साहित्यामध्ये माणसाबद्दलच्या कल्पना किंवा त्याच्याबद्दलचे आकलन आहेत. मराठी साहित्यामध्ये आणि विशेषतः एकूणच भारतीय संदर्भामध्ये प्राचीन काळापासून माणूस हा भाषिक आहे हे एक महत्वपूर्ण आकलन आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल ती माणसाकडून भाषेच्या मार्फत विकसित होते. म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व असेल, माणसाकडची असणारी बुद्धी असेल, माणसाचं कर्तृत्व असेल, म्हणजेच माणूस या रूपामध्ये आपण पाहिलं तर मनुष्य हा समाजाचा, राष्ट्राचा एक घटक असतो. त्याच्यामुळे भाषा ही शेवटी समाजाचा विकास करते, भाषा हीच राष्ट्राचा विकास करते. यामुळे एकूण आधुनिक कालखंडामध्ये सिव्हिल सोसायटीचा म्हणजे नागरी समाजाचा विकास भाषेमुळे झाला आणि राष्ट्र, राष्ट्रराज्य या संकल्पनांचा देखील विकास भाषा या गोष्टीमुळे झाला. या अर्थाने भाषेला अनन्यसाधारण महत्व मराठी साहित्यामध्ये प्राप्त झालेले दिसून येतं. आता हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती जागतिक पातळीवरती खूप मोठ्या चर्चा होतात. साधारणपणे 1933 साली मॅन द स्पीकिंग एनिमल हा लेख लिहिला गेला होता आणि हा लेख लिहिला गेला तो मिल्विले जे हस्कोटिस यांनी द सायंटिफिक रिसर्च ऑनर सोसायटी यांच्या नियतकालिकामध्ये लिहिला होता. हा जो लेख लिहिण्यात आला त्याच्यामध्ये देखील त्यांनी मनुष्य हा एक लिंग्विस्टिक प्राणी आहे, भाषिक प्राणी आहे अशी भूमिका घेतली होती. भाषिक प्राणी आहे अशी जी त्यांची भूमिका होती त्याला अनुसरूनच त्यांनी काही इंटरप्रिटेशन्स दिली होती. त्यापैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे एक 2016 साली पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. ते पुस्तक म्हणजे द लिंग्विस्टिक एनिमल हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी HLC म्हणजे हॉब्स, लॉक आणि कॅन्डिलॉक या तिघांच्या तत्वांचं एकत्रीकरण करून भाषेच्या विकासाची सूत्र मांडली होती आणि तशीच त्याच्यानंतरच एक दोन सूत्र मांडलेली होती. त्याला H3 म्हणजे हॅमन, हार्डर आणि हॅमलॉट अशी तीन एक विचारवंत होते आणि त्यांनी या सर्व कल्पना अधोरेखित केल्या होत्या. मला यातून मुद्दा एकच सांगायचा आहे, जागतिक पातळीवरती भारतीय लिटरेचरमध्ये आणि महाराष्ट्राच्या लिटरेचरमध्ये मानव हा भाषिक प्राणी आहे किंवा भाषिक मनुष्य आहे आणि तो भाषिक असण्यामुळेच माणसाचा विकास होतो, ज्ञानाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो आणि राष्ट्र राज्याचा आणि वैश्विक पातळीवरच्या विश्वबंधुत्वाचा विकास होतो. असं थोडक्यात सूत्र भाषा या घटकांमुळे आहे. या अर्थाने आपण सर्वजण हा दिवस 1 मेचा राज्य भाषा मराठी दिन या अर्थाने साजरा करतो. म्हणजे याला इतकं एका अर्थाने मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. हे जे मोठं महत्व प्राप्त झालं यातलं काही सूत्रांमध्ये पहिलं सूत्र म्हणजे मी आधीच सांगितल्याप्रमाणे मनुष्य हा श्रम करणारा प्राणी जर आहे तर तो मनुष्य भाषेविषयी सुद्धा श्रम करतो. भाषा अक्वायर करण्याबद्दलचा, भाषेच्या कौशल्य आत्मसात करण्याबद्दलची, भाषेची कौशल्य विकसित करण्याबद्दलची आणि एकूणच तो कशासाठी हे करतो तर माणसाचं माणूसपण वृद्धिंगत करण्यासाठी, म्हणजे माणसाचं माणूसपण विकसित करणे हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे साधनापेक्षा सुद्धा साध्य माणूसपणाचा आहे, मानवी विकासाचा आहे. यानंतर दुसरा जो मुद्दा आहे यामध्ये गृहीत धरलेला तो म्हणजे भाषा, विचार आणि कृती या तिघांचं एकत्रित रूप असतं. हे म्हणजे भाषा हे
परंतु त्या भाषेबरोबर विचार असतो आणि भाषा आहे, विचार आहे म्हणून व्यक्ती कृती करते. म्हणजे कोणत्याही आजपर्यंतच्या जगातल्या कृती या तीन एकत्रितपणे झालेल्या दिसतात. म्हणजे विचार सुचला, तो भाषेत आला, भाषेतून इतर लोकांना प्रेरणा मिळाल्या आणि त्याच्यानंतर कृती झाल्या, हे आपण पाहत असतो. म्हणून सत्तेची स्पर्धा असेल, सत्तेमधला संघर्ष असेल किंवा समाजामधली स्पर्धा असेल, समाजातला संघर्ष असेल किंवा समाजातला सामाजिक सलोखा असेल, समाजामधील विश्वबंधुत्व असेल, या सर्व गोष्टींना भाषा नावाची गोष्ट आकार देण्याचा प्रयत्न करते. म्हणून भाषा, विचार आणि कृती या एकत्रितपणे जोडलेल्या गोष्टी आहेत. यानंतरचा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे केवळ भाषा ही मनुष्य बोलतो म्हणून मनुष्य हा भाषिक प्राणी इथपर्यंत ही गोष्ट मर्यादित राहत नाही, तर याच्यामध्ये आणखीन एका गोष्टीची भर पडते आणि ती म्हणजे भाषा नावाची गोष्टीतून एक छोटा सिद्धांत नाही तर एक मोठा सिद्धांत, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये ग्रँड थेअरी म्हणतात, तो उदयाला येतो. कारण अनेक लहान लहान सिद्धांतांची विश्लेषण, स्पष्टीकरणे आणि त्यांच्या संकल्पनांचा अर्थ लावण्याचं काम भाषेच्या या तीन तत्वांनुसार घडतं. म्हणजे भाषा, भाषेतील विचार आणि भाषेतील कृती होते, यातून अन्वयार्थ लावला जातो. म्हणून त्याला मोठा सिद्धांत किंवा महासिद्धांत असं देखील म्हटलं जातं. ही प्रक्रिया घडताना मुद्दा क्रिएट होतो, जुन्या आयडेंटिटी बाजूला जातात, त्या जुन्या आयडेंटिटी मधून नव्या आयडेंटिटीचा जन्म होतो. भाषा स्वतःच नव्या ओळखींना जन्म देते. नव्या ओळखी म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण अर्वाचीन महाराष्ट्र म्हणतो, प्राचीन महाराष्ट्र म्हणतो, आधुनिक महाराष्ट्र म्हणतो. या पद्धतीच्या ज्या ओळखी आहेत, या संपूर्णपणे ओळखींमध्ये एक प्रकारची मूल्य व्यवस्था असते आणि ती भाषेमुळं पुढे पुढे सरकत जाताना दिसते. आणि ही सर्व गोष्ट घडतानाच त्यातल्या स्थितिशील किंवा रूढीवादी परंपरांना फाटा दिला जातो आणि नवीन गोष्टी पुढे येताना दिसतात. हा भाषेतला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे. आणि हा जो सर्व महत्वपूर्ण भाग आहे, याचा विकास मी आधीच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चर्चा विश्वांच्या रूपाच्या पद्धतीने गेलो आपण, तर तो साधारणपणे 5 टप्प्यातून घडतो. त्यापैकी पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे प्राकृत भाषेचा एक चर्चा विश्व आहे. आणि प्राकृत भाषेच्या चर्चा विश्वानंतर दुसरं चर्चा विश्व जे आहे ते म्हणजे भाषिक स्वराज्याचं चर्चा विश्व आहे. तिसरं चर्चा विश्व आहे महाराष्ट्र धर्म नावाच्या संकल्पनेचं मराठी भाषेच्या संदर्भातलं. चौथं चर्चा विश्व जे आहे ते म्हणजे मूल्यात्मक स्वरूपाचं आहे आणि त्या मूल्यांच्या मध्ये एक स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी सकारात्मक मूल्य, त्याच्या जोडीला काही नकारात्मक मूल्य असतात, परंतु त्यांच्या घुसळणीतून आणि त्यांच्या वादविवादाच्या प्रक्रियेतून भाषेचा विकास आणि विस्तार होत जातो. आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा चर्चा विश्व म्हणजे लोकशाहीचा जसा जसा विकास होत गेला तशी तशी लोकशाहीने एक मराठी भाषा विकसित केली आणि तिने जी भाषा विकसित केली त्यातून तिचा एक पॅटर्न आणि तिची एक समृद्धी विकसित होत गेली. यापैकी पहिलं जे चर्चा विश्व आहे ते म्हणजे मराठी भाषेचा पूर्व अवतार प्राकृत भाषा आहे आणि प्राकृत भाषेनं मराठी भाषेचा विकास केला आणि तिनं मराठी भाषेच्या विकासाचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये याची सुरुवात जी झाली ती त्याचा कालखंड जवळपास 500 वर्षांचा आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 4थ्या आणि 5व्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत हा कालखंड पसरलेला दिसतो. या कालखंडामध्ये मराठीला महाराष्ट्री भाषा, त्याच्यानंतर मराठी, महारट्टी आणि इतर नावाने सुद्धा परिचित ती भाषा असल्याची दिसते. आणि ही जी प्राकृत भाषा होती, या प्राकृत भाषेबद्दलची अनेकांनी वर्णने केलेली आहेत, परंतु नमुना दाखल जर एखादं दुसरं उदाहरण सांगायचं तर गवा तगारे म्हणून आहेत, त्यांनी देखील याच्याबद्दलचं विवेचन खूप सविस्तरपणे केलेलं आहे. मी एकूण तुम्हाला हा मुद्दा पटवून सांगण्यासाठी प्राचीन
महाराष्ट्राच्या बद्दल पुस्तक केतकरांचं आहे. त्या पुस्तकांच्या रेफरन्सवरून, त्या साधनावरून आधारित काही मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर यापैकी एक मुद्दा म्हणजे बृहतकथा, कात्यायन, प्राकृत प्रकाश, प्रमाण वार्तिक, नागानंद, लोकानंद, भारत मंजरी हे इत्यादी जे साहित्य आहे, या साहित्यामध्ये महाराष्ट्राबद्दलच्या आणि मराठी भाषेबद्दलच्या प्राकृत मधल्या नोंदी आणि हे साहित्य आहे. या साहित्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे साहित्य सुधारणावादी आहे. या साहित्यामध्ये समावेशन म्हणजे जास्तीत जास्त व्यापकपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे या दोन गोष्टी आपणाला समजतात. म्हणजे मराठी भाषेच्या विकासासाठी सुधारणावादी भूमिका घेतली आणि त्याचबरोबरीने सर्वसमावेशन म्हणजे प्रत्येकाला सामावून घेणं हा त्याचा एक गुणधर्म विकसित झाला. त्यानंतर 12व्या शतकाच्या नंतर मराठी भाषा आणि साहित्याचा विकास हा केवळ एका म्हणजे पोकळीमध्ये झाला असा मुद्दा नाही, तर याला ही प्राकृत भाषेचा आधार होता आणि प्राकृत भाषेच्या आधारावरती या भाषेने विकास केला. म्हणजे उदाहरणादाखल महानुभावांची भाषा असेल, वारकऱ्यांची भाषा असेल, या भाषांचा जो विकास होत गेला, त्यांनी जी कामगिरी केली त्याला बळ या काळामधलं मिळालेलं पाहायला मिळतं. तसंच एक महत्वपूर्ण आणखीन मुद्दा की समन्वय नावाची गोष्ट प्राकृत भाषेमध्ये आणि एकूणच समाजामध्ये घडत होती. पण भाषा ही ज्याला आपण रूढीवादी म्हणतो तशा पद्धतीची न राहता ती जशी सुधारणावादी झाली, तशीच तिनं परंपरा आणि नव्याने उदयाला येणाऱ्या नव्या परंपरा यांचा समन्वय देखील साधण्याचा प्रयत्न केला. हे प्राकृतच्या मराठी भाषेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य त्या काळातलं होतं. आणि हा मुद्दा एकूण जर तुम्ही नीट पाहिला तर प्राचीन भारत नावाच्या पुस्तकामध्ये सुद्धा अधोरेखित झालेला आहे. सोशॉलॉजिकली मराठी भाषेच्या बद्दल जर म्हणायला गेलं तर काही कल्पना त्या काळामध्ये प्राकृत भाषेमध्येच रूढ झालेल्या होत्या. उदाहरणार्थ दंडकारण्य, त्याच्यानंतर खंडमंडळ किंवा झाडी मंडळ यासारख्या कल्पना किंवा ज्याला आपण नवीन संकल्पना असं म्हणत असतो, आणि त्या संकल्पनाच्या परिप्रेक्ष्यामध्ये एकूण मराठी भाषेचं चर्चा विश्व विकसित झालं. आता हे चर्चा विश्व विकसित जे झालं त्याच्याबद्दलचा युक्तिवाद आधुनिक काळात अनेकांनी केलेला आहे. परंतु मी नमुन्यादाखल एक दोन उदाहरणं जर सांगायची झालीच तर राजाराम शास्त्री भागवत यांचं सांगता येईल. राजाराम शास्त्री भागवत यांनी सगळ्या लिटरेचर बद्दलचा आशय काढताना एकूणच भूमिका अशी मांडलेली आहे की गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीलाच गंगा नदी म्हटलं जात होतं, आणि गंगा नदीच्या परिसरातून किंवा पंचक्रोशीतून किंवा गंगा नदीच्या विभागामध्ये वाढलेल्या मराठी लिटरेचर आणि त्याच्या ज्ञानावरती आधारित काही लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेले. म्हणजे उदाहरणादाखल भोसले घराणे राजस्थानमध्ये गेला असेल, किंवा दुसऱ्या बाजूने जाधव घराणं मणिपूरमध्ये गेलं, किंवा मोरे घराणं बिहारमध्ये गेलं. अशा प्रकारच्या नोंदी काय आहेत? म्हणजे महाराष्ट्र ही मुख्य भूमी आहे आणि महाराष्ट्राच्या मराठी भूमीवरून महाराष्ट्रीयन मराठी भाषा घेऊन लोक महाराष्ट्राच्या बाहेर विस्तारत गेले. म्हणजे मराठी भाषेचा विकास आणि विस्तार या सोशॉलॉजिकल आणि पॉलिटिकल कॉन्सेप्ट होत्या. झाडी मंडळ, दंडकारण्य, खंडमंडळ यांच्या मार्फत होत गेल्या आणि त्या एकूणच महाराष्ट्राच्या बाहेर विस्तारल्या असं त्या एक सूत्र या कालखंडातलं सांगितलेलं आहे. म्हणजे जसं आपण महाराष्ट्राला मराठी भाषेची मातृभूमी म्हणतो, तशीच ही मातृभूमी मराठी भाषेचा बाहेर विकास करणारी आणि कामगिरी करणारी, तिचा मराठीचा विकास करणारी भूमी या अर्थाने देखील महत्वपूर्ण आहे. हा मुद्दा देखील यातून पुढे येतो. यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा जो राजाराम शास्त्री भागवतांच्याच लिटरेचरमध्ये मराठी भाषेच्या बद्दलचा येऊन जातो
तो म्हणजे व्याकरण उत्पत्ती, व्याकरणाची उत्पत्ती याच्याबद्दलची विश्लेषण त्यांनी दिलेली आहेत. तशी ते इतरांच्या याच्यात आहेत, म्हणजे राजाराम शास्त्रींच्या भागवतांच्या बरोबर विका राजवाडे, केतकर आणि शरद पाटील यांनी सुद्धा मराठी भाषेचा भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून व्याकरणाच्या उत्पत्तीनुसार अन्वय अर्थ लावलेला आहे. आणि ती भाषा प्राचीन काळामध्ये कशी होती आणि त्यातून नावांची उत्पत्ती, संकल्पनांची उत्पत्ती आणि त्यांचे नक्की आधुनिक अर्थ काय निघतात याच्याबद्दलची विश्लेषण केलेली पाहायला मिळतात. नंतर विकासाच्या बद्दलचा यातलाच महत्वाचा मुद्दा पहिल्या चर्चा विश्वातला तो म्हणजे प्राकृत भाषा, महानुभावांची भाषा आणि भक्ती चळवळीतली भाषा या सर्वांची सांधेजोड झालेली दिसते. आणि त्याच्यामुळे एक प्राकृत भाषेने मराठी भाषेबद्दल पर्यंत एक सातत्य निर्माण केलं. सातत्य निर्माण करण्यामुळे एकूणच विकास होत गेला सातत्याने. आणि याच्याबद्दलची 7 उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये सापडतात. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे प्राकृत भाषा ही मराठी धर्मग्रंथांसाठी वापरण्यात आली. धर्मग्रंथांसाठी भाषा वापरली. उदाहरणार्थ पाली अर्धमागधी, जैन सोरसेनी किंवा जैन महाराष्ट्री, अपभ्रंश अशा भाषांच्या मधून आणि मराठी भाषा यांची सांधेजोड करून एकूण मराठीचा विस्तार आणि विकास होत गेला. त्याच्यानंतर पुढचं दुसरं उदाहरण म्हणजे शुद्ध साहित्याच्या विकासामधून प्राकृत भाषा आणि मी आता ज्या सांगितल्या त्या महाराष्ट्री, सोरशेणी, मागधी, पैशाची भाषा आणि अपभ्रंश यातून एकूण भाषेचा विकास सांधेजोड करण्यातून झाला किंवा त्या दोन्ही भाषांमधून देवाणघेवाण झाली आणि देवाणघेवाणीतून भाषेचा विकास झाला. पुढचा जो मुद्दा आहे या चर्चा विश्वातला तो म्हणजे नाटक लिहिलं गेलं आणि नाटकांमधून जी प्राकृत भाषा आली त्या नाटकांच्या भाषेतून देखील विकास झाला. उदाहरण दाखल नागानंद आणि लोकानंद यांची जी नाटकं जी होती त्याच्यामध्ये महाराष्ट्री भाषा, सौरशेणी भाषा, मागधी भाषा, अर्धमागधी या भाषा आणि मराठी भाषा या भाषांमधून एकूण आपणाला विकास झाल्याचा पाहायला मिळतो. आता पुढचा यातून मुद्दा जो विकसित होतो तो या चर्चा विश्वाबद्दलचा आहे ती धम्मपदांचे अवशेष, शिलालेखातून येणारी प्राकृत भाषा, लौकिक अर्थाने या सर्व भाषांची सांधेजोड झाली. त्यामुळे प्राकृत भाषेने मराठी भाषेच्या विकासासाठी एक मोठी पार्श्वभूमी तयार केली आणि तिने विकासाचं चर्चा विश्व विकसित केलं असं आपल्याला दिसतं. हा पहिला मुद्दा संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो आणि दुसरं चर्चा विश्व विकसित होतं ते म्हणजे भाषिक स्वराज्याचं चर्चा विश्व. म्हणजे भाषिक स्वराज्य ही कल्पना न्यायमूर्ती रानडे यांनी सुरुवातीला विकसित केलेली संकल्पना आहे. न्यायमूर्ती रानडेंनीच काही शब्द वापरले होते, ते संकल्पना वापरल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी राजकीय स्वराज्य, धार्मिक स्वराज्य याबरोबरच भाषिक स्वराज्याचा देखील मुद्दा आलेला होता. भाषिक स्वराज्याची कल्पना जी सर्वात महत्वपूर्ण जी आली तिचं इंटरप्रिटेशन करण्यात आलं ते म्हणजे मुकुंदराज, विवेक सिंधू, ज्ञानेश्वर, भावार्थ दीपिका, एकनाथ तुकाराम, बहिणाबाई यांच्या साहित्यामधून हे चर्चा विश्व विकसित झालेलं आहे. हे जे चर्चा विश्व विकसित झालं मराठी भाषेबद्दलचं त्याचे काही ठळक मुद्दे सांगण्याच्या आधी इथं 3 प्रकारच्या क्रांत्या झालेल्या आहेत. भाषेच्या अंतर्गत भाषेच्या पोटामध्येच 3 मोठ्या क्रांत्या घडून गेलेल्या आहेत. त्या 3 क्रांत्या कोणत्या तर त्यापैकी पहिली सर्वात महत्वाची क्रांती म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी घडवलेली क्रांती. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी क्रांती घडवली ती क्रांती कोणत्या अर्थाने आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ लिहिला तो नुसता अनुवाद नव्हता तर ती म्हणजे एका अर्थाने पुनर्रचना होती. आणि पुनर्रचना म्हटल्यानंतर त्यात भर आली, नवीन इंटरप्रिटेशन आलं, त्यातल्या सर्व सिद्धांतांमध्ये फेरबदल करणं आलं. हा सर्व मुद्दा मराठीने केला
या अर्थाने ती एक पहिली क्रांती होती. दुसरी महत्वपूर्ण जी क्रांती झाली ती म्हणजे महाराष्ट्रामधली संत तुकाराम महाराजांच्या कालखंडामध्ये घडून आली आणि त्या ठिकाणी भाषेची संख्या आणि भाषेमधलं एकूण वापराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. ते आपण पुढे इंटरप्रिटेशन मध्ये पाहू, परंतु कळण्यासाठी हा दुसरा टप्पा होता. आणि तिसरा टप्पा याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये घडलेला दिसून येतो. हे सर्व इंटरप्रिटेशन तुम्हाला समजावं म्हणून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज, त्यापैकी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथांमध्येच महाराष्ट्र देश, महाराष्ट्र भाषा, महाराष्ट्र धर्म हे 3 तत्व त्यांनी मांडलेली दिसून येतात. या 3 तत्वांमुळे आणि त्यांनी त्या ग्रंथामध्ये वापरलेली शब्दांची संख्या, त्या संकल्पनेमध्ये आलेले एकूण विश्वबंधुत्वाची संकल्पना, पसायदानाचा विचार, या सर्वांमधून महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र भाषा ही प्रवाही आणि विकसित झालेली आपण पाहतो. संत तुकाराम महाराजांच्या बद्दलची दुसरी क्रांती मी सांगतोय तेव्हा त्याचा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की त्या ठिकाणी न्यायाचा आग्रह धरला गेला. आणि न्यायाचा जो आग्रह धरला गेला तर तो संत तुकाराम महाराजांच्या आधी संत एकनाथांनी धरला आणि बहिणाबाईंनी सुद्धा तो आग्रह धरलेला होता. त्याच्यामुळे एकूणच संत साहित्यामध्ये किंवा भक्ती चळवळीमध्ये न्याय नावाची कल्पना ही मराठी भाषेच्या विकासाचं चर्चाविश्व आणि क्रांती म्हणून विकसित झाली. कारण न्यायाची कल्पनाच मराठी भाषेच्या चर्चाविश्वाला व्यापक करणारी, समृद्ध करणारी म्हणून विकसित झाली. यानंतर मराठी भाषेचं चर्चाविश्व साधारणपणे 1347 नंतर काही प्रमाणामध्ये घटत गेलं किंवा त्याचं प्रमाण कमी झालं. हे प्रमाण किती कमी झालं तर हे प्रमाण असं कमी झालं की साधारणपणे 100 मराठी भाषेत शब्द असतील तर त्या 100 पैकी 20 शब्द प्रयोग व्यवहारात वापरले जाऊ लागले आणि 80% शब्द फारसी किंवा अरबी वापरण्याची पद्धत रूढ झाली. म्हणजेच या कालखंडामध्ये मराठी भाषेच्या ऐवजी मराठी भाषेचं फारसीकरण, अरबीकरण अशी एक प्रक्रिया घडली. ही प्रक्रिया घडल्यानंतर मराठी भाषा एका अर्थाने या कालखंडामध्ये जगवण्याचं काम किंवा मराठी भाषेचा विकास करण्याचं काम हे लोकांनी केलं. त्याला लोकाश्रय आणि संतांचा आश्रय मिळाला. या 2 तत्वांमुळे हा विकास झाला असं म्हटलं जातं. परंतु या सर्वच भाषेचं मोजमाप पुढे एका कालखंडामध्ये साधारणपणे हे पुस्तक 2005 ला प्रकाशित झालेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या तपशिलावर आधारित मी ह्या कालखंडाचा मुद्दा मांडतोय. तो ईटन रिचर्ड एम या व्यक्तीने नोंद केलेली आहे की 1630 मध्ये मराठीमध्ये 80% फारसी किंवा अरबी शब्द होते आणि मराठी शब्द 20% होते. परंतु ही शब्दांची संख्या 1677 साली जर मोजली तर त्याच्यामध्ये फार मोठा फरक झाला होता. तो फरक किती झाला होता तर त्यांचं म्हणणं आहे की जवळपास ही उलटी आकडेवारी झाली. म्हणजे मराठी शब्द वापरण्याचं प्रमाण 80% झालं आणि अरबी किंवा फारसी शब्द वापरण्याचं प्रमाण हे साधारणपणे 20% खाली आलं. म्हणजे आता या मोजमापामध्ये ते त्यांनी केलेलं मोजमाप आहे, त्याला निकष कोणते वापरले हा मुद्दा वेगळा. परंतु मुख्य मुद्दा दिसतो, जर 20% शब्दांवरून ते प्रमाण वाढत गेलं असेल तर मराठी भाषेचा या टप्प्यामध्ये म्हणजे 1630 ते 1677 या दरम्यान मोठा विकास झाला आणि त्या विकासाला मराठी भाषेचं स्वराज्य असं एक नाव किंवा संकल्पना पडलेली दिसते. नंतर आणखीन एक मुद्दा आहे की याच कालखंडामध्ये एक तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की एक शब्दकोश लिहिण्यात आला. तो शब्दकोश लिहिण्याचं काम देखील शिवरायांनी रघुनाथ पंतांना दिलेलं होतं आणि रघुनाथ पंत हे 1677च्या दरम्यानच 1677च्या थोडं अगोदरच्या कालखंडामध्ये किंवा त्या टप्प्यावरती
तंजावरवरून सातारा जिल्ह्यातल्या आत्ताच्या साताऱ्याजवळ असणाऱ्या किल्ल्यावरती शिवराय विश्रांती घेत होते, तिथं आले होते. आणि तिथपासून ते पन्हाळ्यापर्यंत आणि पुन्हा पन्हाळ्याहून रायगडावरती जात असताना या कोशाबद्दलच्या चर्चा झाल्या. आणि त्या चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावरती हा कोश लिहिण्याची कामगिरी सोपवली. परंतु त्यांना काही काम ज्यादा असल्यामुळे आणि एकूण तंजावरच्या तिकडच्या वाटाघाटी आणि दक्षिण दिग्विजयाची स्वारी याबद्दलच्या कामगिरीमुळे त्यांनी ते धोंडूराज व्यास हे पिंपरी चिंचवड मधल्या आजच्या चिंचवड गावातले होते, त्यांच्यावरती ती कामगिरी सोपवली आणि त्यांनी तो कोश लिहिला. त्या कोशामध्ये नवीन शब्द आले आणि ते सर्व वेगवेगळ्या वर्गांसाठी आहेत. म्हणजे तुम्ही जर त्यातली वर्गांची यादी वाचली तरी त्यातून तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये शब्दांमध्ये खूप मोठे बदल देखील झालेले दिसून येतात. हे साधारणपणे मुंबईमध्ये एक याचं पहिली प्रत उपलब्ध झाली, दुसरी प्रत पुण्यामध्ये झाली होती, तिसरी प्रत विटा या ठिकाणी मिळालेली होती आणि त्या सगळ्या प्रतींचं एकत्रीकरण केल्यानंतर मग फायनल प्रत छापली. आणि ही प्रत पुन्हा मराठवाडा साहित्य परिषद तेव्हाची जी निजामाच्या अंडर होती त्यांनी सुद्धा त्याच्यावरती एक पुस्तक छापलं होतं आणि ते मराठवाडा साहित्य परिषदेकडे आज उपलब्ध असल्याचं दिसतं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की मराठी भाषेच्या विकासासाठी कोशांची रचना करणं आणि कोशांमध्ये वेगवेगळे अल्टरनेटिव्ह शब्द देणं हा मराठी भाषेच्या विकासासाठीचा एक प्रारूप. मराठी भाषेचं स्वराज्य या संकल्पने अंतर्गतच विकसित झाला आणि त्यालाच पुढे लोकाश्रय आणि राजाश्रय सुद्धा पुढे मिळत गेला आणि त्यातून एकूण मराठी भाषेचा विकास झालेला दिसतो. आता आपण हा मुद्दा किंवा हे चर्चा विश्व इथं थांबवून पुढचं चर्चा विश्व घेऊ. ते चर्चा विश्व म्हणजे महाराष्ट्र धर्म हे एक चर्चा विश्व आहे. महाराष्ट्र धर्माचं चर्चा विश्व आधुनिक काळातलं मोठ्या प्रमाणात सर्वांना मराठीच्या विकासाचं माहित आहे. परंतु आधुनिक काळाच्या अगोदर देखील मराठी भाषेचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र धर्म या चर्चा विश्वाचं विकसित रूप उडालेलं होतं. 14व्या आणि 15व्या शतकामध्ये श्री दत्तात्रेय, श्री वल्लभ नरसिंह सरस्वती यांनी महाराष्ट्र धर्माचे उल्लेख केलेले आढळतात. त्यांनी या उल्लेखामध्ये आध्यात्मिक अर्थाने काय शब्द वापरले, परंतु आध्यात्मिक जरी असले तर ते मराठी शब्द आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आध्यात्मिक सत्ता या अर्थाने शब्दप्रयोग वापरले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा विकास या व्यक्तींनी महाराष्ट्र धर्म या संकल्पनेला अनुसरून केला. त्यांनी या व्यतिरिक्त समग्र अशी संकल्पनेची मांडणी केली का नाही हा वेगळा मुद्दा. मूळ मुद्दा आहे मराठी भाषेचा विकास झाला याची सुरुवात 14व्या आणि 15व्या शतकात महाराष्ट्र धर्म या चर्चा विश्वाच्या अंतर्गत होते, याची सुरुवातही घडते. नंतर पुढचा मुद्दा आहे की महिकावतीच्या बखरीत महाराष्ट्र धर्माचा उल्लेख आहे. महिकावतीच्या बखरीमध्ये केशवाचार्य नायकोराव यांना महाराष्ट्र धर्माचा सल्ला देत आहेत आणि त्यांनी दिलेला सल्ला हा एका अर्थाने पूर्व परंपरेवरती आधारित आहे. म्हणजे पूर्व परंपरा पाळणे, वर्णाश्रम धर्म पाळणे याबद्दलचा. याच्यामध्ये रूढीवादी भाग किती, यामधला सुधारणावादी भाग किती, यापेक्षा सुद्धा मुद्दा आजच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण आहे की इथं मराठी शब्द आले. मराठी शब्दांची मराठीच्या विकासाची चर्चा घडत होती. या अर्थाने देखील नायकोराव यांना केशवाचार्यांनी दिलेला सल्ला हे बीडच्या आसपास घडलेली घटना आहे आणि तिथून हा सगळा मराठीच्या विकासाची परंपरा मराठवाड्याच्या बीडच्या किंवा अंबेजोगाईच्या परिसरात घडलेली दिसते. पुढे याच दरम्यान संत ज्ञानेश्वरांनी मी आधीच सांगितलेलं आहे की महाराष्ट्र धर्माची संकल्पना मांडली आणि उल्लेख मी केला त्याप्रमाणे पसायदानमध्ये महाराष्ट्र धर्माचा सविस्तरपणे एक विकास आलेला दिसतो. आणि त्यानंतर आपण आधुनिक कालखंडामध्ये म्हणजे ज्याला आपण ब्रिटिश लोक भारतात आले आणि नंतर त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मराठी भाषेबद्दल चर्चा विश्व नव्याने सुरू झालं, तिथं मराठी भाषेच्या विकासाचं
खूप सविस्तर चर्चा सुरू झाली. त्याच्यामध्ये कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण, त्याच्यानंतर भाऊ महाजन यांनी प्रभाकर आणि लोकहितवादी यांची शतपत्रे, या तीनही गोष्टींमध्ये महाराष्ट्र धर्माची चर्चा पुन्हा पुन्हा येते. आणि ती महाराष्ट्र धर्माची चर्चा म्हणजे मराठी भाषेला अनुसरून घडलेली चर्चा आहे. तिथं मराठी भाषेचा, मराठीच्या परंपरांचा आणि मराठी भाषेत नव्याने भर घालण्याबद्दलची सातत्याने चर्चा होताना दिसते. तपशीलवार चर्चा करणं शक्य नाही, म्हणून आपण यातलाच पुढचा महत्वाचा मुद्दा जर बघायचा झाला तर तो हा येतो की महाराष्ट्र धर्माच्या बद्दलचा, की एका बाजूला विका राजवडे, दुसऱ्या बाजूला राजाराम शास्त्री भागवत आणि न्यायमूर्ती रानडे यांनी पुन्हा महाराष्ट्र धर्म या चौकटीमध्ये मराठी भाषा आणि मराठी संस्कृती, मराठीच्या असणाऱ्या परंपरा यांचं इंटरप्रिटेशन आणि विश्लेषण केलं. आता या विश्लेषणानुसार राजवाड्यांचं आपण पाहिलेलंच आहे की त्यांनी एकूणच वर्णाश्रम धर्म, आर्यवंश या चौकटीमध्ये महाराष्ट्र धर्माची चर्चा केली, परंतु त्यातून मराठी शब्द, मराठी भाषा विकसित झाली. नंतर दुसऱ्या बाजूने राजाराम शास्त्री भागवतांनी आणि न्यायमूर्ती रानडेंनी जी चर्चा केली ती वारकरी परंपरेला म्हणजे भक्ती चळवळीच्या चौकटीमध्ये केली. आणि राजाराम शास्त्री भागवतांनी व्याकरणाची उत्पत्ती आणि प्राचीन काळामधले शब्द याला अनुसरून मराठ्यांना 4 बोल या पुस्तकामध्ये देखील त्यांचं विश्लेषण केलेलं दिसून येतं. एकूणच यातून मराठी भाषा या गोष्टीबद्दलची खूप सविस्तर चर्चा त्या काळातल्या विविध ज्ञानविस्तार मध्ये सुद्धा घडून आलेली पाहायला मिळते. मुद्दा असा यातून पुढे येतो की यामध्ये समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुभावाचा, राष्ट्राचा, नागरी समाजाचा आणि राष्ट्रराज्य निर्माण करण्याचा विचारांची सुरुवात झाली. आणि ते चर्चा विश्व आहे महाराष्ट्र धर्म या चौकटीतलं. म्हणजे या ज्या संकल्पनांचा विकास झाला त्याची मूळ पाळेमुळे मराठीच्या विकासामध्ये आहेत असाही एक युक्तिवाद करता येतो. आणि त्यातच पुन्हा जे अर्थ लावले गेले, उदाहरणार्थ कशाचे, चित्तशुद्धीचा अर्थ लावणं असेल, एकेश्वरी धर्माचा अर्थ लावणं असेल, सदाचाराचा, अहिंसेचा, कर्मयोगाचा अर्थ लावणं असेल, म्हणजे हे एकूण लोकमान्य टिळकांनी अन्वय अर्थ लावलेला असेल किंवा अहिंसा संकल्पनेचा अर्थ महात्मा गांधींनी लावला, या सर्वांमध्ये एका अर्थाने भक्ती चळवळ खूप केंद्रभागी असल्याची दिसते. म्हणजे मूल्य म्हणून चर्चा घडताना दिसते आणि मराठीचा त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा उल्लेख येताना दिसतो. विनोबा भावे यांनी मराठीचं, महाराष्ट्र धर्माचं चर्चा विश्व घडवलं. 1925 साली त्यांनी महाराष्ट्र धर्म साप्ताहिक सुरू केलं आणि त्याच्या मार्फत त्यांनी एकूणच विश्वशांती, पसायदान, मराठीची प्रसरणशीलता याच्याबद्दलची खूप सविस्तर चर्चा केलेली होती. हे महाराष्ट्र धर्माचं चर्चा विश्व आज देखील अस्तित्वात आहे. म्हणजे आज देखील आपण बोली भाषेमध्ये आणि जेव्हा राजकीय पेच प्रसंग निर्माण होतात, भाषेचे पेच प्रसंग निर्माण होतात, तेव्हा महाराष्ट्र धर्माची आठवण अनेक लोक चर्चा विश्व म्हणून करून देताना दिसून येतात. हे असं एक महाराष्ट्राचं, मराठी भाषेचं महाराष्ट्र धर्म हे चर्चा विश्व आहे. याच्यानंतरचं पुढचं चर्चा विश्व आहे ते म्हणजे मूल्यात्मक. जे मूल्यात्मक मला या अर्थाने म्हणायचंय, आधुनिक महाराष्ट्राला सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेची चर्चा समता केंद्रित आणि ज्यांचा समतेला विरोध होता त्यांनी विषमता केंद्रित केली. परंतु विषमता हे एक मूल्य आहे, समता हे एक मूल्य आहे. या 2 मूल्यांपैकी प्रगत मूल्य समतेचं आहे. या चौकटीमध्ये चर्चेला सुरुवात झाली. आता या चर्चेला सुरुवात झाली ती एकदम जागतिक पातळीपर्यंतच्या गोष्टींपर्यंत जाऊन भेटली. ती कोणत्या अर्थाने, तर त्याच कालखंडामध्ये म्हणजे एंड ऑफ आयडियोलॉजी, ज्याला विचार प्रणालीचा अंत असं म्हटलं जातं, आणि दुसऱ्या बाजूने इतिहासाचा अंत असंही म्हटलं जातं, एंड ऑफ द हिस्ट्री. हे पुस्तक 1989 साली लिहिलं गेलं. आणि त्या दरम्यान आणि त्यातून जी चर्चा पुढे आली त्या चर्चेचा मुख्य गाभा हा 1818 पासूनचा पुढचा आहे. म्हणजे जरी तेव्हा ते बोलत असले तरी मूल्यात्मक आग्रह धरण्याची भूमिका तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये सर्वत्र दिसते.
आणि मूळ मुद्दा आहे तो असा आहे, सर्व भारतामध्ये सर्वात जास्त वैचारिक चर्चा मूल्यांची मराठी भाषेत झाली होती. म्हणजे तुम्ही जर 1818 पासून पाहिलं तर मी आता जे सांगितलं, महाराष्ट्र धर्माचं चर्चा विश्व, महात्मा फुलेंचं चर्चा विश्व, त्याच्यानंतर इतर सर्व भारतीय स्वातंत्र्य संग्राम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी, या सर्वांमधून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्र आणि राष्ट्रराज्य या कल्पनांची चर्चा झाली. त्या संकल्पना मराठी भाषेतल्या सर्वात जास्त आकलनाच्या क्षमतेमध्ये आणि समजलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच असा दावा केला होता की त्यांना मराठी भाषेचं सर्वात जास्त चांगलं आकलन आणि संत साहित्याचं आहे, पुन्हा ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचं. आणि त्यांनी या सर्व संकल्पनांना भारतीय राज्यघटनेमध्ये सारांश रूपामध्ये, अर्क रूपामध्ये आणण्याची कामगिरी केली. इथं तुम्हाला हे लक्षात येतं की मूल्य म्हणून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला जो भाग आला तो मराठी भाषेच्या योगदानाचा भाग म्हणून आलेला आहे. आणि या अर्थाने सुद्धा एक नवं इंटरप्रिटेशन यातून पुढे येताना दिसतं. हे प्रक्रिया घडत असतानाच पुन्हा या कालखंडामध्ये मूल्यात्मक चर्चेमध्ये महाराष्ट्रीयन लोक एक चर्चा करत होते. म्हणजे महाराष्ट्रीयन लिटरेचर असेल, त्याच्यामध्ये सगळे मराठीतले लेखक, कवी, विचारवंत लोक असतील की ज्याच्यामध्ये थोडस समजावं म्हणून मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेन की आजच्याच कालखंडातले राचिम ढेरे असतील, दीपू चित्रे असतील, म्हणजे आता लोकांना माहित असणारे, किंवा यदी फडके असतील, अशी काय तुम्ही नावं हे हा मुद्दा समजण्यासाठी लक्षात घेऊ शकता. पण दुसऱ्या बाजूला हे सुद्धा या काळात वैशिष्ट्य होतं की गुंथर सोनथायमर आणि गेल ऑम्वेट, ॲना फेल्डहाऊस यासारख्या परदेशी लेखकांनी सुद्धा मराठी भाषेमध्ये लेखन काम केलं. आणि नुसतं मराठी भाषेत लेखन काम केलं नाही तर काही कोशांची सुद्धा निर्मिती केली. हे मराठी भाषेच्या विकासातलं एक महत्वपूर्ण पाऊल किंवा प्रगतीचा टप्पा आहे असं आपल्या लक्षात येतं. आता यानंतर वेळेच्या अभावामुळे मी डायरेक्ट शेवटच्या चर्चा विश्वाकडे येतो. आणि ते शेवटचं अत्यंत महत्वाचं चर्चा विश्व कोणतं, तर लोकशाही जीवन पद्धती आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या बरोबरच अस्पष्ट किंवा काही रूपामध्ये त्यांच्या आधी म्हटलेलं होतं ते जॉन स्टुअर्ट मिल यांनी. आणि हे मुद्दे भारत स्वतंत्र झाला तेव्हा घटनेमध्ये आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर घटनात्मक संस्थांमध्ये आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांमध्ये आणण्याची कामगिरी महाराष्ट्रातल्या काही महत्वपूर्ण व्यक्तींनी केली. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे याबद्दल जर सांगायचं झालं तर अगदी स्वच्छपणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 मूल्यांचा अन्वयार्थ गौतम बुद्धाच्या लिटरेचरनुसार मराठीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांमध्ये आणि लिखाणांमध्ये आला. तोच घटनेमध्ये आला आणि तोच पुन्हा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, लिखाणामध्ये उतरलेला दिसतो. एकूण महाराष्ट्र शासनाने छापलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये याचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मुद्दा याला जोडून जो आहे तो कोणता, तर 1953 साली आपल्याकडच्या विदर्भ विभागाचा भाग आणि तो मध्य प्रदेशाला जोडून असल्यामुळे मध्य प्रदेशामध्ये राजभाषा मराठी असं मध्य प्रदेशामध्ये एक युनिट नेमण्यात आलं होतं. आणि त्यांनी प्रशासकीय शब्दावली असे 4 प्रकारचे कोश छापले. एका अर्थाने ते महाराष्ट्राचा भाग त्या काळातले आहेत. आणि ही फार मोठी एक कामगिरी आपणाला लोकशाहीच्या चौकटीमध्ये आणि लोकशाहीचं प्रशासन चालवण्याच्या बद्दलची घडलेली दिसून येते.
हाच मुद्दा जर थोडा विकसित करायचा झाला तर पुढे महत्वपूर्ण गोष्ट म्हणून आपण असं म्हणू शकतो की मराठी भाषेमध्ये परीक्षा घेणं आणि हिंदी भाषामध्ये परीक्षा घेणं ही सुद्धा कामगिरी करण्यात आली। आणि शासन व्यवहार उपयोगी कोश जी निर्मिती झाली हे जवळपास मला माहित असणारे म्हणजे मी पाहिलेले कोश 6 आहेत आणि शासन व्यवहार कोश नावाने मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तिका 10 आहेत। त्याच्यानंतर परिभाषा कोश 29 आहेत आणि भाषिक व शब्दावलींचे कोश 5 आहेत। इतर सुद्धा काही कोश आहेत। असे एकूण यादी जर नीट पाहिली तर 50 पेक्षा जास्त कोशांची निर्मिती लोकशाही चौकटीमध्ये महाराष्ट्रात मध्येच करण्यात आली आणि ही सर्व कामगिरी राजभाषा या नावानेच झालेली आहे आणि या संचालनाने ही कामगिरी केलेली आपण पाहतो। आता ही जी कामगिरी झाली त्याच्यामध्ये पुन्हा अत्यंत महत्वाची भूमिका कोणती तर सर्वात महत्वाचा भाग जर असेल तर भाषेचा विकास हाच लोकशाहीचा विकास आहे हे यशवंतराव चव्हाणांनी मानलेलं होतं। त्याच्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना असेल, मराठी विश्वकोशाची निर्मिती करणं असेल, त्याच्या जोडीला इतर म्हणजे अनेक गोष्टी करण्यात आल्या। अगदी ग्रंथ निर्मिती मंडळ आज जरी ते अस्तित्वात नसलं तरी तिथपर्यंतच्या सगळ्या स्थापना करणं आणि कोशांच्या निर्मिती करणं याच्यामध्ये एका अर्थाने बालभारतीच्या मदतीने तळागाळामध्ये आणि लहान मुलांमध्ये लोकशाहीचे संस्कार झाले। म्हणजे मराठी भाषेने लोकशाहीचे नवे संस्कार केले। त्याच्यानंतर वैचारिक ग्रंथ छापून विश्वकोशाची निर्मिती करून जागतिक भाषेतलं ज्ञान मराठी भाषेमध्ये आणलं गेलं आणि मराठी भाषेतला ज्ञानव्यवहार जास्तीत जास्त वृद्धिंगत केला गेला। त्याची व्याप्ती, खोली, उंची, रुंदी सर्वच पातळ्यांवरती वाढली। हे अत्यंत महत्वाचं योगदान घडलं। याच्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण आणि त्या मंडळामध्ये सर्व आलेले पुढचे अध्यक्ष आणि त्यांनी केलेली कामगिरी याचं एक अनन्यसाधारण महत्व आहे। ते महाराष्ट्राची जागतिक पातळीवरची सुद्धा कामगिरी आहे मराठी भाषेच्या बद्दलची। याला जोडून येणारी सर्व साहित्य संमेलने, त्याच्यानंतर बाल साहित्य संमेलने, युवकांची संमेलने, या ही छोट्या छोट्या जरी घटना नाहीत, या फार मोठ्या घटना आहेत की ज्यांनी मराठी भाषेच्या विकासाला नुसता हात दिला नाही तर त्याच्यामध्ये मोठी भर घातली आणि एकूण मराठी भाषेचा पैस वाढवला। आणि तो पैस वाढण्यामुळेच एका अर्थाने मराठी भाषा ही वैचारिक पातळीवरती मोठी झाली। यातूनच मराठी भाषेचा विकास झाला आणि मराठी भाषेचं धोरण निश्चित झालं आणि मराठी भाषेचं धोरण निश्चित झाल्यामुळे मुद्दे जे पुढे आले ते मुद्दे कोणते तर साधारणपणे मराठी भाषा ही सर्वांनी वापरली पाहिजे, मराठी भाषा ही न्यायालयाची भाषा असली पाहिजे, मराठी भाषा ही प्रशासनाची भाषा असली पाहिजे, मराठी भाषा ही राजकर्त्या राजकीय व्यवहाराची भाषा असली पाहिजे। हा सगळा एकूण परी वाढलेला, विस्तारलेला, आणखीन विस्तारला पाहिजे याच्यासाठीची भूमिका घेतली गेली आणि त्याच्यावर आधारलेलं धोरण निश्चित करण्यात आलं। या सगळ्या धोरणांमध्ये कार्यालयांमध्ये मराठीचा भाषेचा वापर व्हावा, फलक लावावेत, त्याच्यानंतर संभाषणाची भाषा मराठी असावी, संभाषण मराठीत नाही केलं तर शिस्तभंग होईल आणि त्या जोडीला त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा विकास केला जावा, मराठीसाठीचं एक विद्यापीठ स्थापन केलं जावं। 1ली ते 4थी पर्यंत जरी कंपल्सरी नसलं तरी सुद्धा मराठी भाषा ही एक महत्वपूर्ण भाषा असण्याचा आग्रह धरला गेला। हे सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत आणि या घटना जवळपास मराठीची जिथून सुरुवात झाली होती म्हणजे इसवी सन 983 ला जो पहिला लेख सापडला
गंगराजे यांच्या नावापासूनचा तर तिथपासून ते आजपर्यंतच्या कालखंडाला हा एका अर्थाने विकास आणि धोरण ठरवण्याचा भाग आहे. आता याच्यामध्ये अंमलबजावणी होताना नेमक्या अडचणी काय येतात आणि कुठल्या आहेत त्या एक दोन अडचणींची नोंद करून आपण समारोपाकडे येऊया. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे वैद्यक शास्त्र, कायद्याचं शास्त्र, न्यायशास्त्र, तंत्रज्ञान, त्याच्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र यासारख्या विषयांच्या साठी म्हणून कोश निर्माण करण्यात आले. त्या कोशांचा विस्तार आणि त्या कोशांच्या शब्दांना सोपे आणि पर्यायी शब्द देण्याची कामगिरी करण्याची आणखीन गरज आहे. म्हणजे अंमलबजावणीच्या क्षेत्रात या पातळीवरच्या अडचणी निर्माण होतात आणि ती सोडवण्यासाठी एक कामगिरीचं क्षेत्र उपलब्ध आहे. हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. याच्याबद्दलचा एक महत्वाचा मुद्दा अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये पुढे आलेला आहे. तो मुद्दा म्हणजे भारतीय ज्ञान व्यवस्था नावाने एक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या अंतर्गत इथल्या सगळ्या शास्त्रांमधली पुस्तकं म्हणजे मी आता जसं तुम्हाला सांगितलं की रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कायदाशास्त्र किंवा वेगवेगळ्या आयुर्वेदाच्या संहिता आहेत त्या आयुर्वेदाच्या संहितांचं देखील अजून मराठीमध्ये नीटनेटकं रूपांतर आणि त्यांचे कोश तयार होण्यासाठी पेस उपलब्ध आहे किंवा त्याची व्याप्ती वाढवता येऊ शकते. तर या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी वेगवेगळ्या विद्यापीठांनी कामं सुरू केलेली आहेत. यातलं अत्यंत आदर्श उदाहरण म्हणून मला माहित आहे म्हणून मग मी ते उदाहरण सांगतो. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी म्हणजे डॉक्टर डी.टी. सिरके सरांनी याच्याबद्दलचे बोर्ड ऑफ स्टडीला तसे परिपत्रक काढून आदेश दिले आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की एक तरी पुस्तक मराठीमध्ये चांगलं ट्रान्सलेशन व्हावं आणि ते पुस्तक ट्रान्सलेशन झाल्यानंतर विकास आणि विस्तार केला जावा. अशीच भूमिका याच्या आधी महत्वाची डॉक्टर राजन गवस सरांनी देखील मांडली होती आणि त्यांनी एकूण शास्त्र विषयांमध्ये याची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते आणि तशी व्याप्ती वाढवण्यासाठीचा एक जागा किंवा एक पेस महत्वाची आहे. हा मुद्दा पुढे येतो. पुढचा नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक सलोखा याच्याबद्दलचे स्थलकोश आहेत. म्हणजे तुम्ही सिद्धेश्वर शास्त्री चितराव यांचा मध्ययुगीन चरित्रकोश किंवा प्राचीन चरित्रकोश हे जर पाहिले आणि यशवंतराव चव्हाणांनी त्यांना अत्यंत छोटीशी प्रस्तावना लिहिलेली जरी वाचली तर त्या प्रस्तावनेमध्ये स्थळांचा एक कोश आहे आणि स्थळांना इतिहास आहे पण तो मराठीतला आहे आणि हा मराठीचा इतिहास मराठी भाषेतून विकसित झाला तर त्या स्थळाबद्दल सामाजिक सलोखा, तिथली अहिंसेची भाषा आणि तिथले एकूण सामाजिक सलोख्यातून वाढणारा लोकांमधला एकोपा आणि विश्वबंधुत्व याच्याबद्दलच्या कल्पना स्थानिक पातळीवरच्या मराठी भाषेने विकसित केलेल्या आहेत. त्या संकल्पना राज्यापर्यंत येणं, राष्ट्रीय पातळीवरती जाणं आणि राष्ट्रीय पातळीवर नंतर त्या जागतिक पातळीवरती जाणं याच्यासाठीचा एक प्रवास घडण्याची शक्यता महत्वाची आहे. ही एक अंमलबजावणीच्या क्षेत्रातील महत्वाची कामगिरी देखील आहे. आता याला जोडून येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? तो मुद्दा असा आहे सर्वात जास्त ज्ञान भारतामध्ये कुठे उपलब्ध आहे, कोणत्या भाषेत उपलब्ध आहे? तर याचं एक उत्तर असं आहे की व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस म्हणजे प्रादेशिक भाषांमध्ये ज्ञान विपुल उपलब्ध आहे. याचा अर्थ असा होतो मराठी भाषेमध्ये विपुल ज्ञान उपलब्ध आहे. आता हे मराठी भाषेत विपुल ज्ञान उपलब्ध असणार त्याला जाहीर करणं, ते सर्वांपर्यंत आणून पोहोचवणं याला मर्यादा आहेत. म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं झालं तर मराठी भाषेतलं ज्ञान हे जर का
चंदगडी भाषेत असेल तर ते चंदगड भाषेपुरतं चंदगडच्या परिसरात राहतं. जर हे ज्ञान सोलापुरी भाषेत असेल तर सोलापूर पुरतं मर्यादित राहतं, किंवा वराडी भाषेत असेल तर वराड पुरतं मर्यादित राहतं, किंवा याच्या व्यतिरिक्त हे ज्ञान नागपुरी भाषेत असेल तर नागपूर पुरतं मर्यादित राहतं. याला राज्याच्या प्रमाण भाषेत आणणं, राज्याच्या प्रमाण भाषेनंतर विकसित जर केलं तर पुढचा मुद्दा असा निर्माण होईल, त्या ज्ञानाला ज्ञान म्हणून मान्यता मिळेल. आजच्या घडीला या ज्ञानाला ज्ञान म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रचंड मोठी मर्यादा आहे. म्हणजे जेवढी नियतकालिक मराठीतील आहेत, जेवढी मराठीतील पुस्तकं आहेत, जेवढं मराठीमधले कोश आहेत, या कोशांमधलं ज्ञान सार्वजनिक होणं आणि त्याला मान्यता मिळणं ही आजच्या काळातील धोरणाच्या क्षेत्रातील अंमलबजावणीची महत्वपूर्ण भूमिका आहे. आणि या क्षेत्रापर्यंत मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि एकूणच सर्व विद्यापीठे, सर्व महाराष्ट्र सरकारची युनिट्स येऊन पोचलेले आहेत. इथून पुढचा प्रवास क्षेत्रातला होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यासाठी मी शुभेच्छा देऊन मला इथं बोलवलं आणि मराठी त्याचं धोरण आणि त्याची एकूण अंमलबजावणी आणि त्यातल्या अडचणी याच्याबद्दल बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, राज्यभाषा दिनाच्या, कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण मराठी भाषेचा विकास, धोरण व अंमलबजावणी या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आम्हाला दिलं आहे. मराठी भाषेच्या विकासाचे विविध टप्पे, त्यातल्या समस्या, अगदी मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे सर्व टप्पे आपण आपल्या व्याख्यानातनं आम्हाला इथं स्पष्ट केलेले आहेत. मराठी भाषा विकासाला पूरक ठरणाऱ्या ज्या अनेक घटना आहेत, अनेक कृती आहेत, त्याचा अभ्यासपूर्ण धांडोळा आपल्या या व्याख्यानात आम्हाला ऐकायला मिळाला. मराठी भाषेचा पैस वाढवण्यात ज्यांनी हातभार लावला अशा व्यक्तींचा, संस्थांचा, साहित्य संस्थांचा व चळवळींचाही आपण जाणीवपूर्वक आपल्या व्याख्यानात उल्लेख केलेला आहे. भाषा संचालनालय, माननीय भाषा संचालक यांच्या वतीनं आपले पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि आपलं हे व्याख्यान आमच्या YouTube वाहिनीवरनं जे ऐकत आहेत, थेट प्रसारण ऐकत आहेत, त्या सगळ्या श्रोत्यांचंही मी आभार मानतो. आणि माननीय भाषा संचालक यांच्या पूर्वपरवानगीने आजचं हे व्याख्यान इथं संपन्न होत आहे. धन्यवाद.